दिल्ली सध्या स्फोटाने हादरलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती मुंबई पोलीस सुद्धा आता अलर्ट मोडवरती आहे। आपण पाहतोय की गेटवे ऑफ इंडिया आपण या परिसरात आहोत। या प्रवेशाआधी आपण पाहू शकतो की मुंबई पोलीस सध्या अलर्ट मोडवरती आहे। ते सर्वांची गेटवे ऑफ इंडिया या परिसरात जाताना सध्या बॅगेची चौकशी करत आहे। आपण पाहू शकतो की ती तपासणी देखील करत आहे, त्यांची विचारपूस देखील केली जाते। आपण पाहतोय की प्रत्येकाची या ठिकाणी सध्या कसून चौकशी केली जात आहे आणि तुमच्या बॅगेत काय आहे याचा आढावा देखील सध्या मुंबई पोलीस घेताना आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहतोय की दिल्लीमध्ये काही वेळापूर्वी स्फोट झाला होता, त्यामुळे दिल्ली हादरलेली आहे। त्यानंतर आपण पाहतोय की सध्या मुंबई पोलीस देखील सध्या अलर्ट मोडवरती आहे। सध्या मुंबईला देखील हाय अलर्ट सध्या जारी करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता मुंबई पोलीस आपण पाहतोय की सर्वांची चौकशी केली जात आहे आणि सध्या तपासणी करताना देखील मुंबई पोलीस या ठिकाणी सध्या आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर दिल्ली स्फोटाने हादरलेली आहे, त्यानंतर मुंबईमध्ये देखील सध्या हाय अलर्ट केलेला आहे। आपण पाहतोय की अतिरिक्त जी सुरक्षा आहे ती सध्या या ठिकाणी सध्या वाढवलेली आहे आणि आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी सध्या तैनात करण्यात आलेला आहे। आणि आपण पाहतो की सर्वांचे बॅग आहेत त्या बॅगेची सध्या तपासणी केली जात आहे आणि तपासणी करूनच सध्या गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी सध्या जे नागरिक आहेत त्यांची व्यवस्थित तपासणी केली जात आहे। त्यांच्या बॅग आहेत त्या बॅगेची देखील तपासणी करताना सध्या मुंबई पोलीस आपणास पाहायला मिळत आहे। आणि आपण पाहतोय की सध्या दिल्लीच्या स्फोटानंतर सध्या मुंबई पोलीस देखील सध्या हाय अलर्टवरती असल्याचं चित्र आपणास पाहायला मिळत आहे व सध्या सिव्हिलमध्ये ATS पोलीस देखील सध्या या ठिकाणी फिरताना देखील आपणास पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन चरणसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।